स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, तोरणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 पुणे, 3 सातारा, 4 कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे. तोरणा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 2, 1885 साली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 दादाभाई नौरोजी, 3 मदन मोहन मालवीय, 4 व्योमचंद्र बॅनर्जी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 व्योमचंद्र बॅनर्जी. 1885 साली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे व्योमचंद्र बॅनर्जी होते. प्रश्न क्रमांक 3, गोदावरी नदी ही कोणत्या समुद्रास जाऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 1 बंगालचा उपसागर, 2 अरबी समुद्र, 3 हिंदी महासागर, 4 लाल समुद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बंगालचा उपसागर. गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 4, केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर, 2 गोपाल गणेश आगरकर, 3 लोकमान्य टिळक, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 5, मालवण सागरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग, 2 रत्नागिरी, 3 पालघर, 4 रायगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग. मालवण सागरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? ऑप्शन क्रमांक 1 4, 2 5, 3 6, 4 7. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5. महाराष्ट्रातील एकूण 5 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? ऑप्शन क्रमांक 1 7, 2 8, 3 9, 4 10. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9. भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोयना जलविद्युत प्रकल्प, 2 उजनी जलविद्युत प्रकल्प, 3 भंडारदरा जलविद्युत प्रकल्प, 4 येलदरी जलविद्युत प्रकल्प. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोयना जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना जलविद्युत प्रकल्प. प्रश्न क्रमांक 9, तापी नदीचा उगम हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 भीमाशंकर, 2 महाबळेश्वर, 3 त्र्यंबकेश्वर, 4 सातपुडा पर्वतरांग, बैतूल मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतरांग, बैतूल मध्य प्रदेश. तापी नदीचा उगम हा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, 1886 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 कलकत्ता, 3 मद्रास, 4 बनारस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता. 1886 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हे कलकत्ता या ठिकाणी भरले होते. प्रश्न क्रमांक 11, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, 2 तमिळनाडू, 3 केरळ, 4 गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा. भारतातील गोवा या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, कर्ली ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 सिंधुदुर्ग, 3 ठाणे, 4 रत्नागिरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग. कर्ली ही खाडी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? ऑप्शन क्रमांक 1 रामेश्वरम, 2 कन्याकुमारी, 3 इंदिरा पॉईंट, 4 कोची. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा पॉईंट. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉईंट. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 कृष्णा नदी, 3 भीमा नदी, 4 नर्मदा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी. नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 15, मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर, 2 लोकमान्य टिळक, 3 गोपाल गणेश आगरकर, 4 जगन्नाथ शंकर शेट.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. मराठी वृत्तपत्राचे जनक असे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.